कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणामधले आरोपी विशाल गवळी विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवला जाईल। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती। कल्याणमधील मिठाईच्या दुकानामध्ये मिठाईत आळ्या आणि किडे आढळल्यानंच खळबळ माजली। महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल। निळजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शिळफाटा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद। 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान अवजड वाहनांना बंदी। वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीमध्ये बदल। मुंबईच्या ससून डॉकयार्ड जवळील समुद्रात मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडलाय। 2 दिवसांपासून सुनील पाचार हा तरुण बेपत्ता होता आणि घातपात झाल्याचा सुनीलच्या कुटुंबियांचा संशय आहे। मुंबई महानगरपालिका वर्षभरात 25 आपला दवाखाना सुरू करणार आहे। नागरिकांकडून आपला दवाखान्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, तर मोफत आणि घराजवळच उपचार मिळणार आहे। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र 131 खोल्यांचं तारांकित हॉटेल उभारणार आहे। ठाण्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली शहरांमधील पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहील। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि पाणी जपून वापरण्याचं त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये शेतकऱ्यावर हल्ला। अज्ञात इसमानं शेतकऱ्यावर हल्ला केल्याची माहिती आहे। शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झालेत। पोलिसांकडून तपास सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारीकरणाच्या कामाचा जनशताब्दी तेजस एक्सप्रेसला फटका। कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत।